नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 18. त्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. बघा, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन, म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? लाईक फ्रॅक्शनमध्ये. बघा, क्वेश्चन नंबर 1 3/4 अँड 5/8 हा काय करूया आपण एका पेजवरती त्याची मांडणी करून घेऊया. बघा, दिलेल्या क्वेश्चनमध्ये 4 अँड 8 काय आलेलं आहे? डिनॉमिनेटर. त्यांचं काय करायचं आहे? आपल्याला या नंबरांचं टेबल इथे लिहून घ्यायचं आहे. बघा, या दोन्हीही टेबलमध्ये जी सुरुवातीला सेम संख्या आली असेल, नंबर आला असेल, तिला काय करायचं आहे? अंडरलाईन करून घ्यायचं आहे. ते कशासाठी हे आपण पुढे बघणार आहोत. बघा, 3/4 काय करायचं आहे? 3/4 आणि मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. बघा, 4च्या टेबलमध्ये 8 केव्हा येतो? इथेही 8 आलेला आहे आणि 8च्या टेबलमध्येही 8 आलेला आहे. बघा, 4 2 जा 8 बरोबर. मग हा जो 2 आहे हा आपल्याला सेम इथे मांडून घ्यायचा आहे. 3 2 जा 6 म्हणजे आपल्याला 3/4चा जो आन्सर आलेला आहे, लाईक फ्रॅक्शन आलेला आहे 6/8 आलेला आहे. तर आपल्याला 5/8चा आन्सर काढायचा आहे. बघा, 5 मल्टिप्लाय अँड 8 मल्टिप्लाय. 8 1 जा 8. तर हा जो 1 आहे हा इथे सेम लिहून घ्यायचा आहे. 5 1 जा 5. बघा, म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये 8 आणि 8 डिनॉमिनेटर हा सेम आलेला आहे. म्हणजे आपला आन्सर काय येतो? आन्सर दस 6/8 and 5/8 are like fraction. म्हणजे लाईक फ्रॅक्शन हा काय आलेला पाहिजे? डिनॉमिनेटर काय आलेलं पाहिजे? सेम आलेलं पाहिजे. तेव्हा आपल्याला लाईक फ्रॅक्शन हे आन्सर भेटते. जर या क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा.